हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवरायांना अभिवादन करून शिवसैनिकांच्या लाडक्या माँसाहेब मीनाताई ठाकरे आणि भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतीस वंदन करून आज शिवसेना विभाग क्रमांक 11 याच्या या महानिष्ठा महान्याय महाराष्ट्र या संवाद मेळाव्यात उपस्थित असलेले सन्माननीय व्यासपीठ, माझ्यासमोर बसलेले लालबाग परळ आणि या वरळी या सर्व परिसरातले निष्ठावंत आणि कडवट शिवसैनिक बंधू भगिनी आणि मातांनो, आदित्य साहेब निघालेले आहेत, दादरपर्यंत आलेले आहेत, वेळेचं बंधन आहे. मी निव्वळ 4-5 मिनिटांमध्ये आपलं मनोगत संपवणार आहे, कारण काही मुद्दे आपल्यासमोर येणं अत्यंत आवश्यक आहे आणि म्हणून मी ते मांडण्याचा प्रयत्न करतो. बंधू भगिनींनो, आज देशामधली जी परिस्थिती आहे ती अत्यंत वाईट अशी परिस्थिती आहे. आपण सारेजण जाणताय, रोज वर्तमानपत्रात वाचताय. 2014 साली या देशाच्या पंतप्रधानांनी, आत्ताच्या पंतप्रधानांनी खोटं बोलून निवडणूक जिंकली. हे बीजेपीवाले आता येतील आपल्या दरवाजात, त्यांना पहिला प्रश्न विचारा, 2014 साली आम्हाला दिलेल्या आश्वासनांचं काय झालं? 15 लाख रुपये आमच्या खात्यामध्ये जमा केलेत का? 2 कोटी बेरोजगारांना प्रतिवर्ष आपण रोजगार देणार होतात, तो दिलात का? शेतकऱ्यांना हमीभाव देणार होतात, तो दिलात का? महिलांना सुरक्षितता पोहोचवणार होती, ती पोहोचवलीत का? आज शेतकरी आत्महत्या करतायत. आज दिल्लीच्या वेशीवरती शेतकरी येऊन थांबलेले आहेत. रोज त्यांच्यावरती अश्रुधूर रबरी गोळ्यांचा मारा करतायत. कालच एक शेतकऱ्याचा अश्रुधुराच्या नळकांड्यांनी मृत्यू झाला. शेतकऱ्यांचं सरकार म्हणून म्हणून घेता आणि शेतकऱ्याला आत्महत्या करायला प्रवृत्त करता, शेतकऱ्याला मृत्यूला कारणीभूत ठेवता. तुम्हाला लाजा वाटत नाहीत? गेंड्याच्या कातडीचं सरकार आहे, गेंड्याच्या कातडीचं निर्लज्ज असं सरकार आहे. आणि त्यांचा जो मुख्य नेता, या देशाचा पंतप्रधान, यांच्यावरती विश्वास ठेवण्याच्या पलीकडे गेलेला आहे. आपल्याला साऱ्यांना माहित आहे, या देशामध्ये आजपर्यंत अनेक पंतप्रधान झाले. मी मुद्दामून आपल्याला ही माहिती देतो, कारण आपण जिथे जिथे जाल तिथे ही माहिती सांगावी लागेल आपल्याला. आज देशाची परिस्थिती अशी आहे की सरकारी नोकरी तर नाहीच, म्हणून सरकार आणि निम सरकारी जे काय उद्योग होते त्याच्यामध्ये आपल्या मुलाबाळांना नोकरी मिळण्याची जी शक्यता होती ती शक्यता देखील आज संपलेली आहे. कारण सरकारी कंपन्या या सरसकट विकल्या जातात. जवाहरलाल नेहरूंनी आपल्या कारकिर्दीमध्ये 33 कंपन्या स्थापन केल्या, सरकारी कंपन्या स्थापन केल्या, विकल्या 0. लाल बहादूर शास्त्रींनी 5 कंपन्या बनवल्या, विकल्या 0. इंदिरा गांधींनी 66 सरकारी कंपन्या स्थापन केल्या, विकल्या 0. मोरारजी देसाईंनी 9 केल्या, विकली 0. राजीव गांधींनी 16 बनवल्या, विकल्या 0. विश्वनाथ प्रताप सिंहने 14 बनवल्या, विकल्या 0. पी.व्ही. नरसिंहरावने 14 बनवल्या, विकल्या 0. एच.डी. देवेगौडा हे पंतप्रधान असताना त्यांनी 3 सरकारी कंपन्यांची स्थापना केली, विकली 0. इंदरकुमार गुर्जरांनी 3 बनवल्या, विकल्या 0. अटल बिहारी वाजपेयींनी 17 बनवल्या, विकल्या 7. मनमोहन सिंगांनी 23 बनवल्या, विकल्या 3. आणि आत्ताचे जे पंतप्रधान आहेत त्यांनी सरकारी कंपन्या स्थापन केल्या 0 आणि विकल्या 23. केवढे महान पंतप्रधान आहेत, केवढे महान पंतप्रधान आहेत. 23 सरकारी कंपन्या विकल्या आणि त्या विकत घेतल्या त्यांच्या 2 मित्रांनी, एक अदानी आणि दुसरा अंबानी. हा यांचा धंदा, हा यांचा धर्म, ही यांची संस्कृती, ही यांचं प्रगत हिंदुस्थान, प्रगत भारत. आणि असे हे सरकार उलथवून टाकण्याची जबाबदारी आपल्याला आहे.
आले दरवाजात तर पहिला प्रश्न विचारा, सांगा ते तांदूळ वाटू नका, आम्हाला त्या अक्षता नको आहेत, आम्हाला हक्काची रोजीरोटी पाहिजे, ती रोजीरोटी आपण देणार आहात का नाही? आम्हाला त्या रोजीरोटीचा 15 लाखाचं काय झालं त्याचं उत्तर देणार आहात का नाही? 2022 मध्ये मागेल त्याला घर असं आश्वासन दिलं होतं, त्या आश्वासनाचं काय झालं? त्या आश्वासनाची आपण पूर्तता करणार आहात का नाही? याची पहिला उत्तर घ्या आणि मग त्यांना सांगा, मग आमच्या दरवाजात उभे राहा, नाहीतर ब्रिटिशांकरता गांधीजींनी चले जावचा नारा दिला होता, आज आपल्याला सर्वांना हिंदुस्थानमधनं भारतीय जनता पक्ष चले जाव म्हणून आपल्याला नारा द्यावा लागेल आणि नारा देण्याकरता आपल्याला एकजुटीने आपल्याला उभं राहावं लागेल. मी महाराष्ट्राच्या अनेक समस्या आहेत, पण वेळेचं बंधन आहे म्हणून मी फार वेळ घेत नाही. मात्र जाता जाता एक महत्त्वाचा विषय आपल्याला सांगतो. हे आपल्याला साऱ्यांना माहीत असायला पाहिजे की आदरणीय उद्धव साहेबांनी 2.5 वर्षामध्ये या मुंबईकरता आणि महाराष्ट्राकरता काय केलं. मुंबईच्या गृहनिर्माण धोरणामध्ये उद्धव साहेबांनी अतिशय मोलाचं योगदान केलेलं आहे. या मुंबईच्या मधल्या 500 चौरस फुटापर्यंतच्या घरांना मालमत्ता कर पहिल्यांदा माफ कोणी केला असेल तो आदरणीय उद्धव साहेबांनी केला, ज्याच्यामुळे या मुंबईतला मराठी माणूस हा आपल्या हक्काच्या घरामध्ये घर विकू न जाता या मुंबईमध्ये राहू शकतो. असा मालमत्ता कर मुंबईतला शून्य केला तो आदरणीय उद्धव साहेबांनी केला. मुंबईतल्या जुन्या इमारतींवरती पावसाळ्यामध्ये गळती होऊ नये म्हणून पत्रा शेड बनवायचं पहिलं धोरण मुंबई महापालिकेच्या माध्यमातून कोणी राबवलं तर आदरणीय उद्धव साहेबांनी राबवलं. मुंबईतील पुनर्विकासाला चालना देण्याकरता लँड प्रीमियममध्ये 50% सूट जर कोणी दिली असेल तर उद्धव साहेब मुख्यमंत्री असताना उद्धव साहेबांनी दिली, त्यामुळे पुनर्विकासाला चालना मिळाली. मुद्रांक शुल्कामध्ये 2% सूट दिल्यामुळे अनेक गोरगरिबांना घरं घेता आली. ते या 2.5 वर्षामध्ये आदरणीय उद्धव साहेबांनी निर्णय घेतला. पंतप्रधान अनुदान प्रकल्पातल्या इमारतींना पुनर्विकासाचं धोरण नव्हतं, ते 33/7 नुसार पुनर्विकासाचं धोरण जर कोणी राबवलं असेल तर त्या आदरणीय उद्धव साहेबांनी राबवलं. उपकरप्राप्त इमारतीच्या 15,000 उपकरप्राप्त इमारती आहेत. या उपकरप्राप्त इमारतीतल्या मालकांची दादागिरी मोडून त्यांच्या पुनर्विकासाचं धोरण 33-24 नुसार कोणी अवलंबलं असेल त्या आदरणीय उद्धव साहेबांनी केलं. एसआरए अंतर्गत रखडलेल्या पुनर्विकास प्रकल्पांना जर अभय योजना कोणी राबवली असेल त्या आदरणीय उद्धव साहेबांनी राबवली. मुंबईतील 56 माडा वसाहतींना जे पुनर्विकास प्रक्रियेमध्ये ज्या अडचणी होत्या सेवा शुल्काच्या आणखी मुद्रांक शुल्काचा, ते टप्प्याटप्प्यामध्ये भरण्याचा आदेश जो कोणी दिला असेल तो उद्धव साहेबांनी दिला. म्हाडाच्या वाढवलेल्या सेवा शुल्कात स्थगिती कोणी दिली असेल तर ती उद्धव साहेबांनी दिली. आणि खऱ्या अर्थाने मुंबईतल्या बीडीडी चाळीच्या पुनर्विकासाला चालना कोणी दिली असेल तर ती उद्धव साहेबांनी दिली. अरे जर उद्धव साहेब तुम्ही नेहमी म्हणता घरी बसतात, घरी बसून काम करतात, तुमच्या म्हणण्यानुसार जर घरी बसून एवढं काम करू शकतात तर जर कोरोना नसता आणि जर बाहेर फिरले असते तर तुम्हाला तोंड दाखवायला देखील जागा उद्धव साहेबांनी शिल्लक ठेवली नसती. एवढा असा आमचा जबरदस्त असा नेता आहे. आणि विशेषतः आज बंधू भगिनींनो तुम्हाला मी एक मुद्दामून जाता जाता शेवटचा एक सांगतो, कारण ह्यानंतर अरविंद सावंत साहेबांना आपल्या अलौकिक विचार आपल्याला द्यायचे आहेत. आज अदानीला या मुंबईतले स्मार्ट मीटर बदलण्याचं कॉन्ट्रॅक्ट दिलेलं आहे. अदानीची मीटर येत आहेत आणि ह्या मीटर बीएसटीची मीटर आपल्याला कुठलंही पत्र न देता, आपल्याला कुठेही न कळवता अदानीच्या घशामध्ये मुंबईतला विद्युत पुरवठा टाकला जातोय. आपण सगळ्यांनी त्याला विरोध करायचा. कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्हाला विचारल्याशिवाय आमच्या मीटर बॉक्सला अदानीच्या माणसांना हात लावून द्यायचा नाही. जर जबरदस्तीने हात लावायचा प्रयत्न केला
तर लालबाग परळ मधला मराठी माणूस कसा असतो तो त्याला तिथल्या तिथे दाखवून द्या, पण कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्या मीटर बॉक्सला हात लावून द्यायचा नाही. आज मगाशी दादांनी उल्लेख केला, जाता जाता त्याचा एकदा समाचार घेतो. आज अभ्युदय नगरमध्ये मराठी दांड्या खेळतायत, मराठी गोविंदा लावतायत, आता खाद्य संस्कृती करणार आहेत. 20 तारखेला जे काही केलं नाही त्या कामाचा सत्कार करण्याकरता उपमुख्यमंत्र्याला आणतायत. अरे तुम्ही किती भांगडा करा, बांगडा करा, नाच करा, दांड्या खेळा, लालबाग परळ मधला आमचा मराठी माणूस, हिंदू माणूस तुम्हाला चारी मुंड्या चीत केल्याशिवाय राहणार नाही. आणि जाता जाता एवढंच सांगतो आदरणीय अरविंद सावंत साहेबांना, साहेब तुमच्या विजयामध्ये लालबाग परळ शिवडी विधानसभेचा सिंहाचा वाटा असल्याशिवाय राहणार नाही असा महाराजांच्या साक्षीने तुम्हाला शब्द देतो आणि आपली रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.